माणसाच्या मनात जर जिद्द असेल ना तर काही करू शकतं नाही का. आमचंच उदाहरण सुरुवात आम्ही ह्या छोट्या स्टॉल पासून केली होती. छोटा म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा आहे तो. आणि ज्यावेळेस आम्ही बाजारामध्ये वगैरे बसायचो किंवा असायचं नाही का, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आता 6 महिन्यामध्ये इकडे हे केले, शॉप केलं. डायरेक्ट आपण दुकान चालू केले. गुड मॉर्निंग, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. सकाळी वाजले 10 आणि आपण आपलं शॉप केले चालू. ऍक्च्युली लवकर यायचं होतं पण थोडा उशीर झाला. काय शंभूची सकाळची शाळा होती, त्याच्यामुळे इकडे तिकडे जायला वगैरे नाही का, त्याला सोडायचं वगैरे उशीर होतं. असो, तर आम्ही आलोय शॉपवरती आपल्या. आणि काल मी तुम्हाला बोर्ड दावला. बोर्ड एकदम खूप छान दिसतोय लांबून नाही का, लय म्हणजे लय फ्रेश वाटतंय. त्याचबरोबर इकडे चालू आहे बघा साफसफाई. ऍक्च्युली बाहेर पाणी वगैरे मारलंय. पहिल्यांदा आलंय की सगळं दुकान जे आहे आपलं एकदम क्लीन करून ठेवायचं नाही का, एकदम साफ. एवढी धूळ घाण बिन खूप बसते नाही का रोज. कसं मेन जे रोड आहे ती जवळ आहे थोडं, त्यामुळे धूळ वगैरे थोडी होते. त्यामुळे सगळं क्लीन केलेलं बरं आहे बघा. पाणी वगैरे मारून ठेवलंय सगळं मस्त. म्हणजे अजून कोण आले नाही, येतील हळूहळू. हॉटेल पण थोडं उशिरा उघडते. तिकडे सरांचं हॉस्पिटल आहे आणि त्याचबरोबर हे बघा आता चालू आहे आपलं. बघू आज काय काय होतंय. शंभूला आज आणायला मेनली गेल्यावर ती लावलेली तसली 2 कागद आहेत का तशी हा 5-6 आणावं लागतात. इथं पण लावून लागेल. हे जरा ते plywood लावूया दिसतंय. जरा बघू. हा. आज मेन काम आहे ते आपलं फर्निचर बसवायचं आहे, असं चालू आहे प्लॅनिंग. बघू काय होतंय काय होतंय. त्याचबरोबर काल मी ते व्हिजिटिंग कार्डवाल्याला फोन करत होतो. ऍक्च्युली फोन उचललाच नाही ते भावानं शेवटपर्यंत. आज बघू काय करतोय का नाही का. मीटिंग जर नसती तर एवढा लोड झाला नसता, काय प्रॉब्लेम नव्हता. पण मीटिंग असल्यामुळे माझे 3 दिवस तिकडे जातात आणि लगेच आलं का हे ओपनिंग करायचं आहे. त्यामुळे सगळी अडचण होत चालली. घरच्यांना बोलवलं तर घरचे काही यायला तयार नाही म्हणजे काम असतील पण एवढं हे नसतंय करायचं. गावाकडे काम असतं तेव्हा सगळं इकडं बंद करून जातं. पण आता काय बोलण्यासारख्या गोष्टी नाही. असं जाऊ दे, हाय बाहेरचे लोक येतात. आलं होतं नाही का, काल बघितलं मी. ऍक्च्युली व्हिडिओ काढायला पाहिजे होता. 5-6 मित्र होते. माझ्या भावाचे चुलत भाऊ होता, त्याचे बरेच मित्र वगैरे घेऊन सगळे आले होते. बोर्ड वगैरे एकदम 1 रुपया सुद्धा घेतला नाही त्यांनी. पोरांनी 1 रुपया न 1 घेता रुपया किती घेतला नाही. केलं. बाहेर जर गेलं तर असं तासाला 200-300 रुपये त्यांचं हे असते, चार्ज असतात बाहेरचं एवढं काम करायचं वगैरे. म्हणले राहू दे रे भाऊ, राहू दे रे भाऊ. किती हे घेतलं नाही त्यांनी. ऍक्च्युली ते आले होते घरी आपल्या 1-2 वेळेस, त्या माऊली बरोबरच आले होते. पण आहे आता त्यांना ओपनिंगला वगैरे बोलवणार आहे. तुम्हाला एकदा बोर्ड दावतो बाहेरचं बघा, किती भारी काम केले. ते लाईट वगैरे दिसते. काल तुम्ही बघितलं असं कालच्या ब्लॉग मध्ये. जवळून एवढं ओळखू येत नाही, लवकर कळत नाही. हा दिसतंय, पण लांबून लय भारी दिसतंय. जेवढं लांब जाईल ना तेवढं खूप भारी दिसतंय. बघ दावतो एक मिनिट. दिव्य सुगंधालय रस्त्यावरून तर लय भारी दिसतंय लांबून नाही का असं. आता हे थोडं लांब असल्यामुळे हे दिसत नाही, पण असं खूप भारी दिसतंय. अशा पद्धतीने आहे. आता स्टॉल वगैरे लावायचं पण. शंभू शाळा सुटते 11:30 वाजता, त्याला घ्यायचंय आणि नंतर मला वर्किंगला जायचंय. बाकी थोडं पिंपरीत पण काम आहे माझं, पिंपरीत वगैरे काम करून यायचंय. हे सगळं एकटं असलं का हे असं चालू आहे. काम 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 नाही का. बाहेर काय लेडीज तर म्हणजे काय, ही तर काय जाऊ शकत नाही बाहेरचे कामं, मलाच करावं लागतात. कंपनीचं पण काम चालूच आहे, त्याच्यामुळे सगळं बघायचं म्हणलं थोडा वेळ आहे प्रॉब्लेम. असं थोडा वेळ आता लावून ठेवतो इथं नाही का, आणि नंतर मग आता बघू शंभूला आणून जाऊया. आज फर्निचर करायचं आहे. आज बघूया आपलं फर्निचर कसं होतंय. लवकर तो यायला पाहिजे ना, फक्त ते मेजरमेंट वगैरे घेऊन गेलाय तो जर लवकर आला तर खूप छान होईल. म्हणजे लवकरात लवकर बाकीचे कामं सुचतात नाही का. म्हणजे माल भरायचा आहे, बरंच काय काय करायचं आहे, ॲडजस्टमेंट करायचं आहे बाकी सगळ्या. ते आहे. आज मी संध्याकाळपर्यंत म्हणजे आहे काम, वेळ देऊ शकतो. संध्याकाळी 11 वाजले तरी चालते, पण मला दुपारी उद्या जायचंय म्हणजे जायचंय. त्यामुळे काय थोडं जेवढं लवकर होईल तेवढं लवकर करायचं आहे. बघूया आपण आता कसं होतंय. आजचा दिवस नाही कसा जातोय. तर संध्याकाळी वाजले 6 आणि आम्ही आलोय, शॉप चालू केले. सगळ्यांना घेऊन आलोय, त्यांना वर्किंग वरून जाऊन आलो आणि थोडा स्टॉक पण आणलाय नाही का, माल वगैरे ऑर्डर काय असते ते. आणि मला गाली आणली. भैया हाय, पार्सल देतोय का? पार्सल आण नाही आपल्या हॉटेल आहे समोर. आणि मला गाली आणली. आपल्याला पण गाडी आणली बघा. कसं काय वातावरण पावसाचं, येताना भिजलो आम्ही थोडं. बघा इथे कशी का ती आईस्क्रीम बघली का, लईच बंद लावून देते. हा नाही काय आणलंय, जायचंय आता थोडं. प्लायवूड वगैरे आलं नाही अजून आपलं. सकाळी त्या माणसानं आणून टाकलंय पण निम्म हिथं दिलंय.
आणि निम्म बाहेरला दिले. बाहेर म्हणजे दुसरीकडे चुकीच्या ऍड्रेसवर पाठवले. तर आता ते घेऊन यायचंय. बघू, घेऊन येऊया. हा जायचंय आता. लपती बघा थोडी. काय लपतीये. दिसून नाही म्हणून. काय आहे गं, त्यात काय होतं हो, दिसलं म्हणून मला तीच कळत नाही. चला असं दे. इथं बस की हा. इथं हे लावायचं आता संध्याकाळी इथे येते. स्टॉक लावायचा. कोण नाही का माहित होतं लोकांना म्हणून आपण ते लावलं तो. आत्ताशी फक्त एवढंच माल भरलाय थोडा, तरी सुद्धा अजून आणायचं बघतो. मग फर्निचर वगैरे झालं तर मग काही गरजच नाही. सगळं फुल फुल स्टॉक आहे सगळं. स्टॉक भरून ठेवलाय. फुल म्हणजे फुलच पाव भरलाय. आणि साड्या पण आहे त्याच्यात. साड्या बिड्या तर आहेत, अजून पण बनवायचं. हे जुनं प्लायवूड आहे सगळे, हे आपल्याला एकदम नवीन करून टाकायचं. ते कसं मस्त. फर्निचर पण आलंय, पण आता ते आमच्या दिराला कामात आता येईल की संध्याकाळी. प्लायवूड आणायचंय. बघू प्लायवूड वगैरे जायचंय बघायला. आता बघू कसं होतं नाही का प्लायवूड वगैरे का कोणत्या पद्धतीचं वगैरे. संध्याकाळी 8 वाजत आले. माणसाच्या मनात जर जिद्द असेल ना तर काही करू शकतं नाही का. आमचंच उदाहरण सुरुवात आम्ही ह्या छोट्या स्टॉल पासून केली होती. छोटा म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा आहे तो. आणि ज्यावेळेस आम्ही बाजारामध्ये वगैरे बसायचो किंवा असायचं नाही का, आणि त्याच्यानंतर आम्ही आता 6 महिन्यामध्ये इकडे हे केलं. डायरेक्ट आपण दुकान चालू केले. करायचं म्हटलं ना तर सर्व काही होतं, फक्त आपण करायला पाहिजे नाही का. जिद्द जर असेल ना माणसात तर आपण काही करू शकतो. असं बरंच काम आहे अजून नाही का करायचंय. वेळेअभाव आपल्या मला थोडं करता येत नाही. थोडं थोडं हळूहळू प्रयत्न आपले चालू आहे. ही फक्त सुरुवात आहे. म्हणजे ऍक्च्युली आपलं काहीच नाही. वडिलांनी 60 वर्ष घालवली नोकरी करण्यामध्ये. आमचं यश चाललंय म्हणजे 30-35 पर्यंत नाही का. आणि मुलांनी पण नसतं नोकरी करायची म्हणलं तर त्याच्यात काय नाही होणार. त्याच्यापेक्षा आपण जर सुरुवात केली तर पोरगं पुढं कुठं तर काहीतरी बिझनेस करेल, कुठं काहीतरी करेल. त्याच्यामुळे दुसरं कोणाचं काहीतरी चांगलं होईल. चहा विका पण बिझनेस त्याच्यामुळं ते सुरुवात तर केली आपण. पुढं पुढं बघू होतंय काय नाही का. चांगलं वळण त्या पद्धतीने शिकवण वगैरे दिली तर करू शकतोय. लहानपणी सांगायचे की बाबा मोठा हो आणि नोकरी का, तेच डायरेक्ट मनामध्ये भरलेलं असायचं नाही का, भरायचं किंवा नाही का काय तेच. पण आता ते नोकरीमध्ये काय नाही म्हणजे नोकरी जागेला नोकरी ठीक आहे, पण किती वेळ करायचं हे पण आपल्या हातात पाहिजे. असं व्यवसायाला चांगली सुरुवात केली, झालंय चांगलं. आता बघू हळूहळू होतंय क्या नाही का, आगे देखो होतंय क्या. आता मीटिंग चालू आहे, उद्या मीटिंगला जायचंय. बरंच काम आहे असं. काम पण तर कसं भरपूर आहे, आहे. किती जरी वादळ आलं तर असं खंबीरपणे उभं राहायचं असतंय. अहो पावसामुळे ठेवलं नव्हतं मगाशी. सर बघतात. सर आता गेले का नाही का, ज्यांचा आपण ओळख होती माझी खूप दिवस झाले. सर म्हणतात खाली ठेवण्यावरती का झालं ठेवलंय. असं चांगलं चालू आहे नाही का व्यवस्थित. सरांनी खूप सपोर्ट केला म्हणजे सरांनी खूप सपोर्ट म्हणजे सरांनी खूप समजून घेतलं आपल्याला. डॉक्टरच आहेत. त्यांना मी भेटत होतो 5-6 वर्षापूर्वी, पण त्याचा फायदा आता म्हणजे आपला स्वभाव वगैरे सगळं सॉरी माहित आहे. कारण त्यांना माहिती आहे आम्ही कधीच कुठल्या शब्दावरती गाळा दिला लगेच. नाहीतर पहिलं रेंट अग्रीमेंट करा, हे करा ते करा, बरेच काय गोष्टी आहेत. 10 वर्ष झालं जवळजवळ मी फील्ड मध्ये मार्केट. मला तर अजून वरनं एकच म्हणतात, तुला काय करायचं ते कर, माझी मदत घे, पण तू समोरचा माणूस बघितला कसा आहे ते लगेच ओळखू येतो. तेव्हा नाही का आता काय विषय नाही. असं हळूहळू चालू आहे. बघूया आता संध्याकाळी थोडं आम्ही जाणार आहे प्लायवूड बघायला नाही का. बघू काय होतंय आपण. नाही आणि बघायला 2 जण आहे, आपल्याला कोण नाही काय नाही. त्याची 2 पोरं म्हणजे सगळ्याच गोष्टी हँडल नाही करतायत. भाऊ येणार आहे, आल्यानंतर बघू आता कधी येतोय नाही का वगैरे. असो गावावरून यायचं म्हटलं संध्याकाळ होती यायलाच. आणि आज सांगायची खरी गोष्ट म्हणजे जे आम्ही जिथं राहतो श्री क्षेत्र देव त्या मेन मंदिराची जो मेन ट्रस्ट आहे त्या ट्रस्टकडून आपल्याला ऑर्डर आली होती, ती आपण दिली. थोडीच होती पण ती खूप महत्वाची आहे. एकदा जर आपण चालू झालं तर कंटिन्यू आपली सेवा पण थोडी आपण म्हणतो, पण महाराजांच्या साठी आपल्याकडनं काहीतरी थोडीफार सेवा झाली हीच खूप मोठी गोष्ट आहे. होईल हळूहळू, जर त्यांच्या मनात जर असेल तर आपलं बरंच काय होईल नाही का. त्यात तुमचा पण आशीर्वाद आहे. खूप छान आहे बरं का. आताच रिस्पॉन्स खूप मस्त आहे. सगळी माणसं सपोर्ट करतात. आता बघितलं तरी म्हणतात तुम्ही फक्त चालू करा. एवढं म्हटलं तरी माणसाला धीर येतो. जर चांगल्या मनाने केलं तर आपल्याला सगळे चांगल्या मनाने असतात. असं माणसं वाईट नाही, सगळे वाईट नाही असं नाही. माणसं चांगले आहेत पण ते आपल्याला भेटायला पाहिजे, ते आपण शोधणं गरजेचं आहे. असं बघूया आता आपलं प्लायवूडचं वगैरे काम कसं होत आहे. घोळ पण असा झालाय, ते फर्निचरचं सगळं आणून टाकलंय पण ते दुसऱ्यांचा माल आम्हाला दिलाय आणि आमचा दुसरीकडे गेला. असं केलंय त्याने. तिकडून घेणार आलं नाही, आता उद्या वगैरे येईल. उद्या आल्यानंतर बघू आपण नाही का
पण मी दुपारी जाणार आहे. दुपारपर्यंत बघू काय काय करता येतं आपल्याला. जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढं करू. आणि आता मग जाऊयात. आत्ताच आमचं जेवण झालं आणि बिग बॉस तर बघायला वेळच भेटला नाही आणि आम्ही दुकानावर गेलतो आणि मम्मीने साडी आणली आणि तिथं पिक्चर चालू आहे बघायचा आणि आत्ताच जेवण झालं. सकाळचं जेवण होते आत्ताच जेवलं आणि पप्पा बोलले पिक्चर बघत, मग मी तिथं बसली मोबाईल बघत. आणि मला गाडी आणलेली तुम्हाला दाखवलंच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय.